नमस्कार मित्रांनो. प्रेम म्हणजे फक्त शब्दापुरतं ठेवणं. स्वार्थी व्यक्ती तोंडून खूप गोड बोलतात, मी तुझ्यावर प्रेम करते असं वारंवार सांगतात, पण त्यांच्या कृतीतून कधीच प्रेम दिसत नाही. खरं प्रेम बोलण्यात नसतं, तर ते छोट्या छोट्या कृतीतून, काळजी घेण्यातून आणि वेळ देण्यातून व्यक्त होत असतं. स्वार्थी पार्टनर तुम्हाला आय लव्ह यू म्हणेल, पण जेव्हा तुम्हाला त्याची खऱ्या अर्थाने गरज असेल तेव्हा ते तुमच्यासोबत नसतील. उदाहरणार्थ, तुम्ही आजारी असाल तर ते फक्त फोनवर काळजी घे म्हणतील, पण तुमच्यासाठी जेवण बनवणं किंवा औषध आणून देणं अशा कोणत्याही साध्या कामात ते मदत करणार नाहीत. त्यांच्यासाठी शब्दांचा वापर हा केवळ एक देखावा असतो, ज्यामुळे तुमच्यासोबत नात्यात बांधून राहा. प्रेम कृतीतून न दाखवता फक्त शब्दात ठेवणं हे सिद्ध करतं. त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक भावनिक आधार आहात, एक गरज आहात, ज्यावर ते हवं तेव्हा शब्दांनी फुंकर मारू शकतात, पण त्यासाठी कोणत्याही वैयक्तिक प्रयत्नांची फार तयारी नसते. मित्रांनो, समोरच्याचा वेळ मानणे आणि नेहमी स्वतःलाच प्रायोरिटी देणे. स्वार्थी व्यक्ती स्वतःच्या वेळापत्रकाला, स्वतःच्या कामांना, स्वतःच्या जबाबदाऱ्यांपेक्षा जास्त महत्त्व देतात, पण तुमच्या वेळेची कधी कदर करत नाहीत. उदाहरणार्थ, ते तुम्हाला कधीही कोणत्या वेळी त्यांच्या सोयीनुसार भेटायला बोलवतील. जर तुम्ही त्यावेळी कामात असाल किंवा तुमच्याकडे काही महत्त्वाची मीटिंग असेल, तर त्यांना त्याची पर्वा नसते. उलट ते तुमच्यावर रागवतील. माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही का, अशा गोष्टी बोलून दाखवतील. तुम्हाला कायम दोषी ठरवतील. ते तुमच्या वेळेची, तुमच्या जबाबदाऱ्यांची, तुमच्या कामाची किंमत शून्य मानतात. जर तुम्ही त्यांना त्या वेळेवर कॉल केला नाही किंवा उशिरा केला तर लगेच नाराज होतील, पण जर त्यांनी स्वतःहून तुम्हाला दिलेला वेळ पाळला नाही, तर त्यांच्याकडे नेहमी काहीतरी तयार कारण असतं. मित्रांनो, तुम्ही हे मान्य करावं की अशी त्यांची अपेक्षा असते. नात्यात वेळ देणं हे महत्त्वाचं आहे, पण वेळेचा आदर करणं, समोरच्याच्या उपलब्धतेचा विचार करणं, हे मित्रांनो खरं प्रेम आणि स्वार्थी प्रेम यामध्ये फरक दिसून येतो. आता सहानुभूती नसणे. सहानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून तिच्या भावना, दुःख, ताण समजून घेण्याची क्षमता, पण स्वार्थी व्यक्तीमध्ये नसतेच. जेव्हा तुम्ही दुःखी असता, ते ताणतणावात असता किंवा आयुष्यात तुम्हाला काही समस्या भेडसावत असतात, तेव्हा स्वार्थी पार्टनर तुमच्या दुःखाला गांभीर्याने घेत नाही. त्याचं वागणं असं असतं की तुला काय झालंय याने मला फरक पडत नाही. या उलट ते तुमच्या समस्यांना तुच्छ लेखतील. अरे, इतक्या साध्या गोष्टीवर रडतोय किंवा रडत आहेस असं म्हणून ते तुमच्या भावनांची किल्ली उडवतील. त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठी समस्या त्यांची असते. तुमची समस्या नेहमीच त्यांच्यासमोर लहानच दिसते. तर मित्रांनो, असे स्वार्थी प्रेमाची ही लक्षणं आहेत. स्वतःच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणं. स्वार्थी व्यक्ती जेव्हा तुमच्यासोबत बोलतात, तेव्हा ते संभाषण नेहमी त्यांच्या आजूबाजूलाच फिरत राहतं. ते स्वतःचं बोलणं, स्वतःचे किस्से, स्वतःच्या लहान-सहान अचिव्हमेंट, स्वतःच्या समस्या, स्वतःच्या आवडीनिवडी यावर भर देतात. तुम्ही त्यांना काही सांगायला सुरुवात केली तरी ते मध्येच थांबवतील आणि लगेच स्वतःचे विषय काढून बोलत राहतील. मित्रांनो, हे स्वार्थी प्रेम असतं. बऱ्याचदा असं होतं की ते लगेच रडण्याचं नाटक करतील. तू जर माझ्यावर खरं प्रेम करत असशील तर हे करशील असं म्हणतील, किंवा थेट धमकी देतील, जर तू हे नाही केलंस तर मी तुझ्यासोबत संबंध तोडेल, स्वतःला त्रास करून घेईल. यामुळे समोरची व्यक्ती आणि इमोशनल होते. तर मित्रांनो, तर ही स्वार्थी प्रेमाची लक्षणे आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट करा, अशी तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची विनंती करते. व्हिडिओ